जय शिवराय, जय महाराष्ट्र. खरं तर काही जर नवीन करायचं असेल किंवा कोणत्या क्षेत्रात काही उतरायचं असेल तर त्याला वयाचं काही बंधन नसतं. मुंबईचा एक क्रिकेटर अनेक वर्ष त्यांनी फास्ट बॉलर म्हणून प्रॅक्टिस केली आणि क्लब करून खेळला, परंतु ना महाराष्ट्राच्या टीममध्ये सिलेक्ट झाला ना भारताच्या. परंतु वय वय हळूहळू वाढत गेलं, नोकरी केली, परंतु क्रिकेटचं वेळ होतच. आणि पुढे जाऊन वय वाढल्यामुळं तेच गोलंदाजीऐवजी त्यांनी स्पिनर गोलंदाजी म्हणजे स्पिनर म्हणून तो खेळू लागला आणि क्लबकडून खेळू लागला, परंतु सिलेक्शन झालं नाही. असं करता करता 40 वर्ष वय झालं आणि 41व्या वर्षी राहुल द्रविड यांची नजर त्या प्लेअरवर पडली. त्यांनी त्याला जयपूरला बोलवलं आणि संधी दिली आणि राजस्थानकडून 41व्या वर्षी तो माणूस, तो प्लेअर IPL मध्ये खेळला आणि पुढच्या वर्षी त्यांनी KKR विरुद्ध हॅट्रिक करून एक इतिहास रचला. त्यामुळं वयाला काही बंधन नसतं. कोणत्याही वर्षी वय कितीही असताना तुम्ही नवीन काहीतरी सुरू करू शकतात. त्यामुळेच आपण म्हणतो ना की भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नाही. त्यामुळे आपल्याला फक्त काय करावं लागतं की त्या ध्येयापासून ध्येय जे आहे ते सोडावं लागत नाही. त्या रस्त्यावर नेहमी चालावं लागतं. कधीतरी आपल्याला तो रस्ता नक्कीच विजयापर्यंत घेऊन जात असतो. जय शिवराय, जय महाराष्ट्र.